हरे कृष्ण. अचानक फोन आला. डिप्रेशन वाटतंय. काय करू काही कळत नाही. खूप डिप्रेशन झालंय. हा प्रश्न अनेकदा आपले सगळे संबंधी आपल्याला विचारत असतात. आणि खरं जर पाहायला गेलं तर मनुष्य जन्म हा असतोच असतो. दुःखासाठी, वाईट वाटण्यासाठी. आणि मनुष्य म्हटलं म्हणजे हे सगळं प्रकारची दुःख म्हणा, स्वतःविषयी कमीपणा म्हणा, हे सगळं आपल्याला नेहमी समजत राहतं आणि आपण ते ऍब्झॉर्ब करत राहतो. आणि म्हणूनच आपण अनेकांना ऐकत राहतो, मला खूप दुःख आहे हो. आणि काही लोक अशी असतात की ह्याच भावनेमध्ये पुढे जातात, डिप्रेशन मधनं अधिक दुःखामध्ये, अधिक दुःखामधनं अपूर्णतेमध्ये. आणि मग तिथनच ते ह्या जीवनाचा करून अंत करून घेतात. म्हणून प्रश्न पडतो आणि डॉक्टर असल्यामुळे अनेक जण विचारतात की आम्हाला दुःखी वाटतंय, आम्ही डिप्रेशन मध्ये जातोय, खूप दिवस झाले, काय करूया. खरं पाहायला गेलो तर डिप्रेशन हे आपली एक मानसिक अवस्था असते. आणि जवळजवळ प्रत्येक तिसऱ्या मनुष्यामध्ये आपल्याला ही मिळत असते. त्याची महत्वाची, त्याच्या खालची कारणं जी आहेत ती अनेक असू शकतात. परंतु दुःख आणि अनपेक्षितपणे घडलेल्या गोष्टी ह्या त्या मनुष्याला त्रास देत असतात. आणि तो मनुष्य भांडत असतो सतत या समस्यांशी, स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी. खरं कारण शेवटपर्यंत एक मिस्ट्री राहते, कोणालाही कळत नाही. मग प्रश्न पडतो की हे दुःख कशामुळे होतं, आपल्याला हा त्रास का होतो. जसं मी अनेकदा विचारतो, डू यू फील डेव्हस्टेटेड अबाउट द थिंग्स दॅट यू कॅनॉट कंट्रोल. आणि उत्तर येतं येस, हो. आणि ह्या सगळ्यांचं मूळ कारण असतं दुःख. आपल्या अनेक भावनांपैकी हे असलेलं एक, सामान्यतः प्रत्येकाला अनुभवणार दुःख. मनुष्य अनेक प्रगती करत चाललाय, परंतु याच्यावर मात्र काही त्याला अजूनही यश मिळालेलं नाही. आणि जेव्हा हे दुःख आणि आशाभंग होत राहतो, तेव्हा जी मनुष्याची स्थिती असते ती अत्यंत विदारक होत जाते. एखाद्या अशा शरीरामध्ये ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या मेंदूमध्ये केवळ आणि केवळ हे दुःख आहे, अपयश आहे, तो स्वतःवरचा विश्वास गमावून बसतो. आणि अशा शरीरात जगणं महाग कठीण होत चालतं. याची सुरुवात कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या छोट्याशा दुःखामुळे झालेली असते. आणि त्याच्यावर मग भर पडतो तो अपेक्षा भंगांचा. आणि जसं जसं आपला अपेक्षा, जसं जसं आपला स्वानुभाव कमी होत जातो, तसं तसं डिप्रेशन जे आहे ते वाढत जात. मग करायचं तरी काय, की आपण ज्या गोष्टी हरवल्या त्याच्यामधनं बाहेर कसं यायचं, आपण या स्थितीतनं पुढे कसं जायचं, याला काय कारण आहे. तर याचं कारण एकमेव आणि एकमेव म्हणजे आपण भगवंत यांच्याबद्दल असलेला आशा आणि विश्वास गमावून बसलोय. जोपर्यंत आपण शांत राहायला आणि एक बॅलन्स्ड आयुष्य जगायला शिकत नाही, तोपर्यंत आपण ह्या दुःखावर कधी नियंत्रण पाहू शकणार नाही. आपण फक्त गोष्टी ज्या आहेत त्या अजूनच कॉम्प्लिकेटेड करत जातो. जोपर्यंत आपण आपल्या इच्छा आणि आकांक्षा ह्या वाढत राहू सतत, तोपर्यंत अपेक्षाभंग हा होतच राहणार. कृष्ण आपल्या गरजा पूर्ण करायला आहे, परंतु अपेक्षा नाही. कृष्ण तेच देतो ज्याची आपल्याला आवश्यकता आहे, ना की त्या गोष्टी ज्याची आपल्याला हाव आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला करायला पाहिजे ती म्हणजे भगवंतांना प्रार्थना करा, स्वतःमध्ये विचार करा. आणि ह्याचा विचार करू नका की तुम्ही एका रात्रीत त्याच्यातनं बरे व्हा. नाही, बंद करा बोलायला की मला वाईट वाटतंय. हे बोलायला सुरू करा, अरे मी किती आनंदी आहे. आणि जेव्हा तुम्ही असं शांत राहायला शिकाल, तुमच्या आजूबाजूचं वातावरण आनंदमय करून घ्याल, तुमच्या अपेक्षा आणि तुमच्या गरजा यांना तुम्ही एकत्र आणू शकाल, तेव्हा बघा भगवंत कशी जादू करतो ते. कारण ती भगवंत जे आहेत ते आपल्या अनुभवापेक्षा खूप खूप मोठे आहेत.
आपल्या दुःखांपेक्षा खूप जास्त शक्तिमान आहेत ते. कृष्ण भगवंत हे परम भगवान आहेत, सर्वाचे स्त्रोत आहेत, आनंदमय आहेत. आणि म्हणून तर त्यांना म्हणतात सच्चित आनंद. आणि म्हणून प्रभुपादजी म्हणतात, चांट हरे कृष्णा अँड बी हॅपी. हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, आणि ह्या शुद्ध नामाच्या जपाने तुमच्या आयुष्यात किती फरक पडतो ते स्वतः तुम्ही अनुभवा. आणि याच्यासोबतच महत्वाचं हे आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला दुःखी वाटेल तेव्हा स्वतःला सापडा. दुःखी व्यक्तीसाठी दोनच मार्ग असतात, एक चांगला मार्ग आणि एक वाईट मार्ग. वाईट मार्गाने गेलात तर तुम्ही मद्य, दारू, नशा, मद्यपान अशा सगळ्या वाईट गोष्टींकडे जाल, जुगाराकडे जाल. आणि योग्य मार्गावर गेलात तर अध्यात्माकडे वळाल, स्वतःच्या आत पाहाल आणि हृदयात जे परमभगवंत परमात्मा स्वरूप तुमच्याकडे आहेत त्यांना पाहून, त्यांना शरण जाऊन सर्व प्रकारच्या दुःखांवर आणि डिप्रेशन्सवर तुम्ही विजय प्राप्त करू शकाल. काळ हा कधीही कोणासाठी थांबत नाही, आणि निसर्ग जो आहे ते प्रत्येक गोष्टीचं उत्तर देत असत. एक डॉक्टर म्हणून मी हेही सांगू इच्छितो की निसर्गाने वर्षानुवर्ष आपल्याला या अशा सगळ्या भावनांमधून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग दिले. गोमूत्र त्यातला एक आहे. रोज सकाळी 2 चमचे गोमूत्र गरम पाण्यामध्ये टाकून पिऊन पहा, तुमचं आयुष्य कसं बदलून जातं. मानसिक आणि शारीरिक दोघही आरोग्य तुम्हाला त्याने प्राप्त होऊ शकतात, आणि तुम्ही या समस्यातनं बाहेर येऊ शकता. अँटी डिप्रेशन मेडिसिन्स तर आम्ही देऊ शकतो, परंतु त्याच्यासोबतच आवश्यकता आहे की तुम्ही स्वतःवर कार्य करा. आणि त्यासाठी वेळोवेळी व्यायाम हे खूप महत्वाचे आहे. व्यायाम, प्राणायाम, आणि महत्वाचं म्हणजे चालणं. आणि मग पहा की कसं तुमच्या मेंदूमध्ये न्यूरो ट्रान्समिटर्स येतात, आणि पी हार्मोन्स येऊन तुमच्या पूर्ण शरीरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण करतात. तुम्ही स्विमिंग करू शकता, सायकलिंग करू शकता, चालत जाऊ शकता. निसर्गाकडे वळा, आणि हा जो निसर्ग कृष्णाने बनवला आहे त्याला पाहून तुमच्या मनातील सर्व प्रकारचे जे काही डिप्रेशनचे विचार आहेत ते पहा कसे असे जादूने गायब होतात. आणि सदैव भक्तांची सहाय्यता घेत राहा. जो भक्तांना शरण जातो, जो भक्तांची सेवा करतो, भगवंत त्याच्यावर आपोआप प्रसन्न होतात. आणि डिप्रेशनची सुरुवात ऍक्च्युली ह्यासाठीही आवश्यकता आहे की तुम्हाला कळून चुकतं की हे भौतिक जग जे आहे ते असंच आहे, अशाश्वत आहे, दुःखालय आहे. आणि खरी आपली जी स्थिती आहे ती त्या गोलोक वृंदावन मध्ये आहे जिथे सच्चिदानंद आहे. आणि म्हणून डिप्रेशनचा उपयोग त्या विप्रलंब भावाला वाढवण्यासाठी करा, जेणेकरून तुम्हाला जीवनाचा अंतिम उद्देश जो आहे तो कृष्ण प्रेम तो प्राप्त होईल. आणि म्हणून डिप्रेशन हे शरीरासाठी भगवंताला शरणागत जाण्याचा एक चांगला मार्ग म्हणूनही पाहता येईल. प्रत्येक गोष्टीत चांगलेपणा पहा, कारण की कृष्ण जे काही करतो, ज्याच्यासाठी करतो ते योग्यच करतं. आपल्याला ते आज कळत नाही, पण उद्या जाऊन ते आपल्याला कळत असतं. आणि त्यामुळे डिप्रेशनने दुखी होऊ नका, चुकीच्या मार्गावर जाऊ नका, योग्य मार्गावर या, भगवंतांना समर्पण व्हा, भक्तांचा साथ घ्या. आणि आवश्यकता पडली तर मलाही काही ना काही सेवा द्या. आपण एकत्रपणे प्रयत्न करू, आणि ह्या भगवत धामावर जाण्याच्या आपल्या उपक्रमामध्ये यश प्राप्त करून सर्व प्रकारच्या डिप्रेशन्सवर सदैव सदैव यश प्राप्त करून घेऊ. हरे